या वारकरी संतांच्या सर्व वारकरी टाळकरी माळकरी विणेकरी सर्वांना 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 प्रणाम करून आज आपण आपल्या सेवेला सुरुवात करू. विठ्ठल कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चढका सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. प्रस्तुत अभंगामध्ये संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की कृष्णाचा जन्म हा गोकुळात झाला. कृष्ण गोकुळी जन्मला. कोण तुकाराम महाराज? सदेह वैकुंठाला जाऊन परत मृत्यू लोकात आले ते तुकाराम महाराज. संसार जाडून बैसलो मी असे सांगणारे तुकाराम महाराज. तर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला असे बजावणारे तुकाराम महाराज. नवे नवे ज्यांच्या नावाने साक्षात यम देखील कापत असतो ते तुकाराम महाराज. नाम घेता कापी एवढ्या अधिकार संपन्न साधूंचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला. विठ्ठल महाराज सांगतात की कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चढका सुटला. सांगतात की भगवंताचा जन्म हा गोकुळामध्ये झालेला आहे. याचं कारण सर्वात महत्वाचं असं आहे की बाबा या ठिकाणी किती येतात जन्माला किती मोहून जातात परंतु त्यांची खरी ओळख हे त्यांच्या कर्तृत्वापासून सुरुवात होते. खरी ओळख त्यांच्या कार्यामुळे होत असते. आज आम्ही आलो जन्माला मेलो आम्हाला कोणी विचारणार नाही कोणी ओळखणार नाही परंतु त्या ठिकाणी आमचे कर्म असे काही असतील की जे आमची ओळख या समाजामध्ये पटवून देत असतील. आणि मग भगवंताचा अवतार हा मथुरेमध्ये होत असताना सुद्धा चरित्रांची सुरुवात खऱ्या अर्थाने गोकुळातून झाली. आपण त्या ठिकाणी भगवंताच्या दोनच लीला मथुरेतील पाहिलेल्या आहेत. त्या ठिकाणी 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाले कारागृहाचे दार खुलले. त्यांच्या पलीकडच्या सगळ्या लीला ह्या गोकुळातील आहेत. आणि महाराज सुद्धा सांगतात की चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे
जे भगवंताने गोकुळात चरित्र केलेलं आहे त्याचं उच्चारण या ठिकाणी करावं लागतं. आणि म्हणून या गोकुळाचं महात्म्य सांगत असताना महाराज सांगतात की कृष्ण गोकुळी जन्मला दृष्ट चढका सुटला. आता मुख्य भगवंताचा अवतार किंवा जन्म घ्यावाच का लागतो? त्या ठिकाणी धर्माचं रक्षण करण्याकरिता, धर्माची पुन्हा स्थापना करण्याकरिता या ठिकाणी भगवंताला यावं लागतं. किंबहुना भगवंताला सर्व भक्त आमंत्रित करतात की हे देवा, तुम्ही त्या ठिकाणी वचन दिलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. या ठिकाणी आम्हा सगळ्यांना त्रास होतो, त्याकरता तुम्हाला यायचं आहे. येऊन काय करायचं आहे? परित्राणाय साधूंना विनाशायच दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. भगवंत तुम्हाला या ठिकाणी येऊन धर्माची स्थापना करायची आहे, किंबहुना धर्माचं रक्षण सुद्धा करायचं आहे. धर्म रक्षाया अवतार घेसी, धर्म रक्षाया अवतार घेसी, धर्म रक्षाया अवतार घेसी, धर्म रक्षाया अवतार घेसी. अमोल्या पाणी भक्तजना 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 अमरुसितानी धर्म सोसिये, अमरुसितानी धर्म सोसिये. अमोल्या पाणी भक्तजना भक्तजना अमरुसितानी सोसिये, अमरुसितानी धर्म सोसिये. धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्त जना. धर्माचं रक्षण करण्याकरिता, भक्तांचं रक्षण करण्याकरिता भगवंत या ठिकाणी अवतार घेतात. अजून कशाकरिता अवतार घेतात? त्या ठिकाणी ज्या धर्माचं रक्षण करायचं आहे त्या धर्माचं पालन करण्याकरिता सुद्धा भगवंत या ठिकाणी धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. त्या ठिकाणी भगवंत सांगतात की आम्हाला जन्माला येण्याचे कारण असे आहेत की धर्माचं रक्षण करण्याचं आहे, धर्माचं पालन करायचं आहे, पाखंडाचं खंडन करायचं आहे. आणि जे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जे ऋषी मुनी बोलून गेले आहेत ते करता आम्ही वैकुंठाचे या ठिकाणी येणे करतो. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी, आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी, आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी, आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हरी धाडू संतांचे आदराने भरले जागा, धाडू संतांचे आदराने भरले जागा, आदराने भरले जागा, धाडू संतांचे आदराने भरले जागा. मग आता पृथ्वीवरती असा पाप वाढलेला होता की भगवंताला या सगळ्या वचनांची आठवण झाली. त्या ठिकाणी यायण्याकरिता पृथ्वी मात्र गाईचं रूप घेऊन जाते. सांगते प्रभू, पापीचे अभक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. कसा प्रकारे त्रास देऊन राहिले, दिदीला असे त्रास ऋषी मुनी सर्वा. न पूजिती देवा, कोणी एका देवाला कोणी मोजत नाहीये. मोडीले यज्ञ राहिले कीर्तना, सगळं कीर्तन मोडलेले आहे, यज्ञ मोडलेले आहे. ब्राह्मण सुद्धा या सगळ्यांच्या भीतीमुळे पडून गेलेले आहेत. आणि हा सगळा भार आता मला सहन होत नाही. मग
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मांडाशी जाय नेत्री वाहे तुझे सांगत असे सांगू लागली प्रभू बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मजा आता हा सहन आता मला हा भार आता मला सहन होत नाही अशा प्रकारे पृथ्वीची कंडिशन झालेली आहे काय करायचं प्रभू ब्रह्मदेव म्हणते माझ्याकडे नाही मग त्या ठिकाणी विष्णू भगवंताकडे आहे मग ब्रह्मा इंद्र बरोबर शिव चाललेले सर्व क्षीरातीशी सगळे क्षीरातीला गेले भगवंताची आराधना करू लागले की हे देवा या ठिकाणी तुम्ही जो वचन घेतलेला होता ते पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी आमच्या सगळ्या भक्तांना साधू मुनी ऋषींना गाई म्हशींना त्रास होतो आहे या ठिकाणी आमचं रक्षण करण्याकरिता या नाहीतर दुष्ट या ठिकाणी आमचा नाश केल्याशिवाय राहणार नाही मग मात्र भगवंत सांगतात की मी येणार आकाशाची वाणी होते आकाशाची वाणी सांगत असे सगळ्याशी तळमळ मनाशी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षित ब्राह्मण गाई म्हशी सांगितलं देवकीच्या गर्भात येणार आहे मग त्या ठिकाणी त्यांच्या विवाहाचा प्रयोजन झाला वसुदेवाचा आणि देवकी मातेचा त्या ठिकाणी विवाह संपन्न झाला कंसाने मोठ्या थाटामाटाने आपल्या बहिणीचा विवाह त्या ठिकाणी संपन्न केला परंतु वसुदेव देवता देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले पहा आकाशाची वाणी सांगत असे कंसा मनी भरवसा बोलवचा आठवा हिचा पुत्र वधील तुझ्याशी ऐकून मनाशी क्रोधावला अरे एवढा क्रोधावला की खडग घेऊन मारायला